श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. आज आहे गुरुवार व गुरुपुष्यामृत योग देखील आहे. या योगावर आपण अनेक सेवा करणार आहोत. त्याचबरोबर आपल्या गुरूंचे पाठबळ मिळवण्यासाठी देखील आपल्याला सेवा करायची आहे. काही मंत्र बोलायचे आहे. याने आपल्या गुरूंचे पाठबळ अधिक होणार आहे. त्यामुळे गुरूंची सेवा देखील करणे तितकेच महत्त्वाचे आहे. जाणून घेऊया कुठल्या सेवा करायच्या आहेत. त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आज गुरुवार व गुरुपुष्यामृत योग आहे. अतिशय शुभ असा आजचा दिवस आहे. या योगात आपल्या जीवनात खूप मंगल गोष्टी आणत असतो. या योगात अधिक सेवा केल्याने खूप फायदा होतो. आपल्या महाराजांची सेवा आपण रोजच करत असतो, परंतु आज विशेष गुरुपुष्यामृत योगावर काही सेवा करायची आहे. त्यामुळे आपल्या गुरूंचे गुरुबळ हे मजबूत होऊन आपल्या जीवनातील कुठल्याही अडचणी असतील त्यावर तुमची म्हणजेच महाराजांची कृपा राहणार आहे. आपण खूप भाग्यवान आहोत. आज आपल्याला ही सेवा करायला मिळणार आहे. ज्यांची नित्यसेवा चालू आहे त्यांच्यासाठी अगदी साधी सेवा आहे. बघा, गुरुचरित्र ग्रंथात सांगितले आहे, जेव्हा देव आपल्यावर कोपतो तेव्हा गुरु आपल्याला तारतो, पण जेव्हा गुरुची आपल्यावर अवकृपा होते तेव्हा देव देखील काहीच करू शकत नाही. एवढे प्रभावी गुरुबळ आहे. गुरुबळ मिळवण्यासाठी फक्त गुरूंची सेवा आपल्याला करायची असते. तुमचे जे कुठले गुरु आहेत, ज्या गुरूंना तुम्ही मानत आहात त्यांची तुम्हाला सेवा करायची आहे. आज लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण अनेक सेवा करणार आहोत, उपाय करणार आहोत. त्याचबरोबर गुरुबळ मजबूत करण्यासाठी श्री स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचे एक पाठ करायचा आहे. जे रोज 3 अध्याय वाचत असतील तरी ते सोडून या ग्रंथाचा पूर्ण 1 ते 21 अध्यायाचे पठण करायचे आहे. जर ते शक्य होत नसेल नसेल तरी काहीच हरकत नाही, पण शक्य झाले तरच करा. हे करायचा वेळ नाही किंवा जमणार नाही त्यांनी अगदी साधी व सोपी अशी सेवा देखील केली तरी चालणार आहे. तर ती सेवा म्हणजे स्वामी महाराजांचा मंत्र श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे. जर एका जागेवर बसून ही सेवा करणे शक्य नसेल तर तुम्ही चालता बोलता कुठेही या मंत्राचा जप करून सेवा पूर्ण करू शकता. अगदी जसा जमेल तसा तुम्ही करू शकता. शक्य झाल्यास महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिला गोड नैवेद्य दाखवा व त्याला महाराजांचा जो आवडता कलर आहे पिवळा कलर, त्या पिवळ्या कलरचे एखादे फूल देखील तुम्ही महाराजांच्या फोटोला अर्पण करू शकता. त्याचबरोबर गोडमध्ये बघा तुम्ही साखर देखील तुम्ही ठेवू शकता. नंतर तुम्ही स्वामीचरित्र सारामृत वाचन करणार असाल तर दुपारी 12 ते 12:30च्या दरम्यान हे वाचायचे नाही आहे. बाकी इतर वेळेत कधीही तुम्ही दिवसभरात करू शकता. त्यानंतर महाराजांना मुजरा करून त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. यातले काहीच सेवा करणे शक्य झाले नाही तर किमान 1 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप मंत्र नक्कीच करावा, कारण गुरुबळ पाठीशी असणे फार गरजेचं आहे. शक्य झाल्यास केंद्रात, मठात किंवा दत्त मंदिरात नक्कीच जा. औदुंबराला प्रदक्षिणा घालायला अजिबात विसरू नका. प्रदक्षिणा घालताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हे बोलायचे आहे. आज नक्कीच या छोट्या छोट्या सेवा करायला विसरायचं नाही आहे. जेवढ्या शक्य होतील तेवढ्या करण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा आहे. ज्यांना महाराजांची सेवा करायला सुरुवात करायची आहे त्यांनी आज नक्कीच करा. खूप शुभ दिवस आहे. ज्यांना ग्रंथ खरेदी करायचे असतील त्यांनी आज नक्की खरेदी करा. यानंतर 2 ते 3 महिने तरी हा गुरुपुष्यामृत योग आणि गुरुवार योग लवकर नाही आहे. त्यामुळे आजचा दिवस खूप शुभ आहे. अजूनही काही नवीन खरेदी करणार असाल तर नक्कीच करा. ज्यांना श्रीयंत्र घ्यायचे असेल त्यांनी आज आवर्जून घ्या.
अशाच सेवा करून गुरुबळ वाढवूया व आयुष्यातील अडचणी देखील हळूहळू दूर करूयात. श्री स्वामी समर्थ. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.